खरात प्रकरणामध्ये अनेक तक्रारी समोर येत आहेत आणि येत्या काळामध्ये आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे आणि सहभाग असलेल्यांना सोडणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे। राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत असं करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे। या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाहीये। अतिशय डीप आम्ही जातो। अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत। त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील।